नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। महाट्रान्सकोनी जी खुशखबर आपल्याला दिलेली आहे त्याच्यावरती खूप सारे व्हिडिओज आता आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। पण हे जे ॲडव्हान्स एक महिना आपल्याला मिळालेला आहे, ज्यामध्ये आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी आहे ती जर व्यवस्थित आपण प्लान केली आणि ती जर एक्झिक्यूट केली आपण, तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळणार आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल, याच्यामध्ये ज्या जागा आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण काय करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। अशाच प्रकारची एक सिरीज आपल्यासाठी आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स असतील, जे तुमचा सिलेबस आहे ते डिकोडिंग असेल, तर या पद्धतीचे व्हिडिओ सिरीज आपण लवकरच सुरू करतोय विद्यार्थी मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की काय गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने सुरुवात केलेली पाहिजे। ओके, तर चला सुरू करूया। अजूनही तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल आणि बेल आयकॉन प्रेस केलेला नसेल तर आत्ताच करा, म्हणजे अशाच प्रकारचे जे अपडेट्स आहेत आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ शकू। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, एक रिव्ह्यू घेऊ आपण पोस्टचा। एज क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचं, पे स्केल काय असेल, एक्झामचा पॅटर्न काय असेल, लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन काय असेल, कुठले बुक्स तुम्ही रेफर करायला पाहिजे, त्या व्यतिरिक्त जी मार्किंग स्कीम होती ती कशी होती आणि एक्झॅक्ट जे फायनल कट ऑफ आहे तो कट ऑफ कशा पद्धतीने त्यावेळेस लागला होता 2018 मध्ये आणि आता काय असू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना आता हे माहिती झालेलं आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी ज्या असिस्टंट इंजिनियर ही जी पोस्ट आहे महाट्रान्सको मधली किंवा महापारेषण ज्याला म्हणतो आपण, तर 170 जागा ह्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत। 25 जागा ह्या ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि 28 जे जागा आहेत, पोस्ट आहेत, ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे आम्हाला कॉल आलेले आहेत, तर MES सारखं इथे नाही विद्यार्थी मित्रांनो। जसं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये तुम्ही जर फायनल इयर मध्ये असाल, ओके, तर तुम्हाला अपियर होता येतं प्री साठी। इथे एकच परीक्षा असणार आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे। त्याच्यामुळे इथे कुठलाही विद्यार्थी जो अपियर्ड आहे किंवा जो त्याचं ग्रॅज्युएशन परस्यून करतोय, मग तो बीटेकला असेल, BE ला असेल, तर तो विद्यार्थी इथे इलिजिबल नसणार आहे। मग आता ही जी पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे किंवा हे जे एक्झाम होणार आहे, ही कुणाला देता येते, तर ज्यांच्या हातामध्ये ऑलरेडी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेशन आहे किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की अजूनही काही वेळ आपल्याकडे आहे, एक साधारणतः 3.5 ते 4 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे। तोपर्यंत म्हणजे जसं महाट्रान्सकोनी न्यूज पेपरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की 4 ते 5 आठवड्यामध्ये संपूर्ण जाहिरात येईल त्यांची URL तयार झाल्यानंतर। त्याच्यानंतर 20 दिवस हे एक्झाम फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत आणि एक साधारणतः 2.5 ते 3 महिने त्याच्यानंतर लागतात। तर ह्या अनुषंगाने आपण जर कन्सिडर केलं तर एवढ्या पिरियड मध्ये, म्हणजे या 3 ते 4 महिन्याच्या पिरियड मध्ये जर तुम्हाला, म्हणजे शेवटची जी डेट असेल, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, लास्ट डेट जी असेल तुमचे अप्लिकेशन, ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरण्याची, तर त्याची शेवटची डेट जी असेल, म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याला जेव्हा सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्याकडे ते सर्टिफिकेशन असलंच पाहिजे। परस्यूइंग विद्यार्थ्यांसाठी हे शक्य नाही, त्याच्यामुळे दे आर नॉट इलिजिबल, पण ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ते मात्र याच्यासाठी इलिजिबल आहात। तर हे लक्षात ठेवा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। दुसरं आहे एज क्रायटेरिया। जसं गव्हर्नमेंटचे नॉर्मल GR आहेत, एजच्या किंवा वयोमर्यादेशी संबंधित, तोच इथे लागू होतो। ओपन जनरल जर असेल तर 35 वर्ष हे एज लिमिट आहे। आता नोटिफिकेशन मध्ये किंवा जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असतं की हे वय कधीपर्यंतचं कन्सिडर करतात, त्या जाहिरातीमध्ये त्यांनी ते मेन्शन केलेलं असतं, जसं 2018च्या जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं। त्यानंतर जर कॅटेगरीचे विद्यार्थी असेल, म्हणजे कुठलेही असेल, SC ST किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचे जर विद्यार्थी असेल, तर आपल्याला माहिती आहे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांना मिळतं, तर 40 वर्ष हे एज लिमिट त्यांच्यासाठी आहे। आणि हे सगळं कशा माध्यमातून आपण बोलतोय, तर जे गव्हर्नमेंटचे GR आहेत
जे नॉर्म्स आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन आहे, याच्यानुसार हे एज क्रायटेरिया आहे. तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कळेल. फक्त याच्यामध्ये आपण लक्षात काय ठेवायचं आहे, तर नोटिफिकेशन मध्ये त्यांनी ती जाहिरात मध्ये जी डेट दिलेली असते की या डेट मध्ये हे इयर्स मोजले जातात किंवा तेव्हापर्यंतचे मोजले जातात, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. पे स्केल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हा पे स्केलवरचा वगैरे जो व्हिडिओ ऑलरेडी आपण तयार केलेला आहे आणि तो तुमच्या युट्यूबच्या लिस्टमध्ये नक्कीच असेल. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या युट्यूबच्या चॅनलवर तो व्हिडिओ बघू शकता. तर एक साधारणतः 49,000 पासून तर 60,000 पर्यंत हा ऍक्च्युअली पे स्केल आहे. तो जो पर्टिक्युलर स्केल बॉन्ड असतो तर तो आहे. याच्यामध्ये नेहमी नक्कीच जे काही पर्टिक्युलर तुमचे ऍडिशनल बेनिफिट्स असतील, काही डिडक्शन्स असतील ते आपण कन्सिडर करूया. हे असिस्टंट इंजिनियर क्लास 1 पोस्ट आहे, त्याचं बेसिकली ते फॉर्मॅट आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजून काय लक्षात ठेवायला पाहिजे, मी जसं मग सांगितलं की एज क्रायटेरिया असेल किंवा जे काही नॉमिनी जे पर्टिक्युलर डेट सी रिलेटेड असेल. आता याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न महत्वाचा आहे, कारण 2018ला जी एक्झामिनेशन झाली होती त्याच्यामध्ये जे काही स्पेसिफिक नॉर्म्स आहेत त्याच्यानुसार त्यांनी ती एक्झाम घेतली होती. मग हे सगळं मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय. आता फक्त आपण रिकॉल करूया. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत बघा. एक पार्ट आहे तुमचा टेक्निकलचा आणि एक पार्ट आहे तुमचा नॉन टेक्निकलचा. नक्कीच टेक्निकलला वेटेज जास्त आहे. टेक्निकलला जे तुमचे क्वेश्चन्स असतात हे क्वेश्चन्स असतात 50, पण 50 क्वेश्चन साठी मार्क्स किती असतात, तर 110 मार्क्स असतात. म्हणजे एका प्रश्नाला मार्क्स किती झालेत, 2.2 मार्क्स. ओके, तर एका एमसीक्यूचं वेटेज हे 2.2 मार्क्स एवढं आहे. म्हणजे टेक्निकलला नक्कीच वेटेज हे जास्त आहे. मग राहिला नॉन टेक्निकलचा भाग. नॉन टेक्निकल मध्ये बघा, नॉन टेक्निकल मध्ये बेसिकली जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत हे किती आहेत, 80 आहेत. क्वेश्चन्स किती आहेत, 80 आहे. पण मार्क मात्र किती आहेत, फक्त 40 आहेत. मार्क्स किती आहेत, 40 आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 0.5 मार्क्स आहेत. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे टोटल जर आपण एमसीक्यू बघितले तर हे 50 ओके आणि हे 80. तर हे स्पेसिफिकली तुमचे क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्स किती आहेत, तर हे 110 आणि हे 40 म्हणजे 150 मार्क्स आहेत. म्हणजे 150 मार्कासाठी तुम्हाला किती एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत, तर हे तुमचे 80 एमसीक्यू आणि हे 130 एमसीक्यू. मग आता याला वेळ किती दिलेला आहे बघा. वेळ दिलेला आहे 2 आवर्स. 2 तासामध्ये हे सगळं तुम्हाला फोकस करायचं आहे. मग लक्षात काय ठेवलं पाहिजे, तर वेटेज कशाला आहे, वेटेज हे टेक्निकलला जास्त आहे. एक क्वेश्चन तुमचा 2.2 मार्क्सचा आहे. म्हणजे फोकस तुमचा टेक्निकलवर जास्त असला पाहिजे. ओके, आता नॉन टेक्निकल मधले जे विषय आहेत ते आपल्याला माहिती आहेत. मराठी लँग्वेजचा पेपर असतो किंवा क्वेश्चन्स असतात. 20 क्वेश्चन्स आहेत. डेफिनेटली ते मराठीमध्ये असणार आहे. पण ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग जे आहे ते मात्र तुमचे बेसिकली जे पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की वेटेज जे आहे ते 0.5 मार्काचं आहे. ओके, ते इंग्लिश मध्ये असणार तुमचे. तर इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्रोफेशनल नॉलेज किंवा ज्याला टेक्निकल आपण क्वेश्चन्स म्हणतो 50 क्वेश्चन साठी 110 मार्क्स, याच्यावरती फोकस करा. दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की याला निगेटिव्ह मार्किंग आहे का. ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. 2 तासाची तुम्हाला वेळ दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही OMR शीट वर मार्किंग करावी लागणार नाही. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट मध्ये तेवढा पार्ट तुमचा खूप फायदेशीर होईल. म्हणजे जर तुम्हाला सर्कल करायला लागला असते, ऑफलाईन एक्झामिनेशन असती, तर त्या केसमध्ये वेळ ऍडिशनल लागला असता प्रत्येक सर्कल फिल करायला. इथे तो लागणार नाही. इथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. त्या केसमध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट हे परफेक्ट असलं पाहिजे. त्याच दृष्टीने आतापासून तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, तर हा झाला टाइम मॅनेजमेंटचा पार्ट. जसं निगेटिव्ह मार्किंग बद्दल मी बोलत होतो, तर निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, तर टेक्निकलचा एक प्रश्न 2.2 मार्काचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ बेसिकली तुम्हाला जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि जर तुमचे 4 चुकीचे आले, म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे चुकले, तर डेफिनेटली तुमचे 2.2 मार्क त्याच्यामध्ये जातील. ओके, तर ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न हँडल करताना खूप विचार करून तुमचं कन्फर्मेशन आहे त्या क्वेश्चनला की करेक्ट आहे, 99.99% करेक्ट आहे, तर आणि तरच
तुम्ही त्या क्वेश्चनला गेलं पाहिजे. थोडा जरी तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा जे तुमचे करेक्ट क्वेश्चन्स आहेत किंवा जे तुम्हाला कन्फर्म येतात ते क्वेश्चन्स अगोदर सॉल्व्ह करायचे आणि परत त्या क्वेश्चन्सवर जायचं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. मिनिमम मार्क क्रायटेरिया हे खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बेसिकली तुमचे जे पर्टिक्युलर जे पर्टिक्युलर मार्क्स आहेत, तर टोटल मार्क्स जे आहेत ते तुमचे 150 मार्क्स होत आहेत जर तुम्ही कन्सिडर केलं तर, कारण 110 मार्क्स आणि ते 40 मार्क असे 150 होतात. पण तुमचा जेव्हा कट ऑफ लागतो, जेव्हा रिझल्ट लागतो, त्यावेळेस मात्र हे जे 150 मार्क्स आहेत हे कितीमध्ये कन्वर्ट करतात, हे 100 मध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे तुमचा जो कट ऑफ असेल ते आउट ऑफ 100 असेल. मग त्या केसमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की 30 मार्क्स मिनिमम क्रायटेरिया. आता हे 2018च्या याच्यामध्ये त्यांनी एक्झिक्यूट केलं होतं, त्याच्यामुळे आताही आपण ते डोक्यात ठेवूया आता. कारण एक्झाम मध्ये जर तुम्हाला परफेक्ट सक्सेस करायचं असेल किंवा क्रॅक करायची असेल एक्झाम, पोस्ट मिळवायची असेल, तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. तर इथे त्या 2018च्या अनुषंगाने मी बोलतोय की मिनिमम 30 मार्क्स हे तुम्हाला पडलेच पाहिजे, तर आणि तरच तुमचा विचार होईल कशासाठी तुम्ही रेकमेंड केले जाल, कशासाठी, त्या पोस्टसाठी. हे 2018 बद्दल बोलतोय. नक्कीच आपल्याला नवीन नोटिफिकेशनची वाट बघावी लागेल की अजून काही त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत का. आणि दुसरी गोष्ट, 150 मार्कचा पेपर जरी असेल तरी त्याला कन्वर्ट करताना तुम्हाला 100 मध्ये कन्वर्ट करतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल. ओके, तर बेसिकली हे लक्षात ठेवा की तुमचा कट ऑफ हा 100शी रिलेटेड असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागेल. महत्वाचं अजून एक की टेक्निकल वरती मी आता सांगितलं की भर द्यायचा आहे, टेक्निकलला वेटेज जास्त आहे. मग कुठले टॉपिक्स आहेत हे आपल्याला माहिती आहे, साधारणतः 14 टॉपिक्स हे मागच्या वेळेस त्यांनी दिले होते. मग बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, नेटवर्क थेरम्स असतील, मशीन्स असतील, ओके, EMF असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी असेल, पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन, अॅनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट असेल, पॉवर सिस्टीम युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, स्विच गिअर प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, पॉवर इलेक्ट्रॉनिक अँड ड्राईव्ह्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल सिस्टीम आणि पॉवर सिस्टीम अनालिसिस अँड कंट्रोल. आता हे सांगताना विषय खूप सारे आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण याच्यापैकी पहिला फोकस, कारण हे मी इलेक्ट्रिकल बद्दल बोलतोय, पहिला फोकस कुणाला करायचा आहे, तर पहिला फोकस तुम्हाला याच्यामधले जे वेटवाले किंवा ज्याला आपण कोर सब्जेक्ट म्हणतो, जे ब्रांचेस रिलेटेड आहेत किंवा जे ऍडिशनल ब्रांच रिलेटेड आहेत पण महत्वाचे आहेत, असे सब्जेक्ट तुम्हाला करावे लागणार आहेत. जर तुम्ही जुना सिनारिओ बघितला तर त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन पैकी मॅक्सिमम क्वेश्चन हे पॉवर सिस्टीमशी रिलेटेड आले होते. डेफिनेटली मग इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले करायचे आहेत, तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे, तर सुरुवात तुम्हाला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो पॉवर सिस्टीम पासून. पण महत्वाचे टॉपिक्स कुठले आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, नेटवर्क थेरम्स किंवा अनालिसिस, पॉवर सिस्टीम जसं मी आता सांगितलं तुम्हाला, ओके, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह्स. याच्यामध्येही स्टडी करताना मेनली SCR याच्यावरती फोकस करा. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर, कन्स्ट्रक्शन असेल, त्याचे ऍप्लिकेशन्स असतील, कारण डीप मध्ये किंवा ज्याला चॉपर्स किंवा इन्व्हर्टर्स इथपर्यंत क्वेश्चन्स हे आलेले नाहीत. बेसिक क्वेश्चन्स हे SCR शी रिलेटेड आलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती फोकस करा. नेटवर्क अनालिसिस मध्ये माहिती आहे आपल्याला की खूप सारे थेरम्स आहेत, ते सगळे नेटवर्कचे थेरम्स जे आहेत ते थेरम्स तुमचे परफेक्ट असले पाहिजे. डेफिनेटली कॅल्क्युलेशनचा पार्ट डिफिकल्ट लेवलला नसतो, पण क्वेश्चन नक्कीच डिफिकल्ट लेवल असेल, म्हणजे कॅल्क्युलेशन्स करावं लागणार नाहीत, एकदम सिंपल टाईपचे कॅल्क्युलेशन्स तिकडे होतील अशा पद्धतीने फ्रेम केलेले असतात क्वेश्चन्स. पण म्हणजे कॅल्क्युलेटर लागणार नाही याची काळजी घेतील ते, पण या केसमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते मात्र ब्रेन स्टॉर्मिंग असेल. ओके, पॉवर इलेक्ट्रॉनिक जसं मी सांगितलं SCR वर फोकस करा. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस याच्यामध्ये बेसिक जे आहे, बेसिक तुम्ही लक्षात ठेवा, सगळे जे तुमचे डिव्हाइसेस आहेत, मग ते BJT असेल, UJT असेल, मॉसफेट असेल, ट्रान्झिस्टर्स असतील, तर याच्यावरती फोकस करा. या सगळ्या पॉइंटचं नोट्स तयार करताना एक एक पॉइंट फक्त लक्षात ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जेव्हा BJT म्हणतो तर BJT मग बायपोलर आहे की युनिपोलर आहे, युनिडिरेक्शनल आहे की बाय डिरेक्शनल आहे, व्होल्टेज कंट्रोल आहे की करंट कंट्रोल्ड आहे. म्हणजे हे सिंपल ज्या ट्रू फॅक्ट्स आहेत या लाईन्स तुम्ही लिहून ठेवायच्या. 10 ते 12 लाईन्स लिहून ठेवल्या की तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, तसंच बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये रेजिस्टन्स असेल, कॅपॅसिटन्स असेल, इंडक्टन्स असेल, ओके, ऍडमिटन्स असेल, ससेप्टन्स असेल, खूप साऱ्या टर्म्स आहेत, त्याचे रिलेशन्स आहेत,
हे लक्षात ठेवा. इथे फोकस तुम्हाला करायचा आहे. आपण नक्कीच स्ट्रॅटेजीवर क्वेश्चन करणार आहोत, आपण सिलेबस डिकोड करणार आहोत, त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ असणार आहे. पण हे आता लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण आता आपण सुरुवात करतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, 2018चा जो कट ऑफ आहे तो जर आपण अनालाइज केला तर लक्षात ठेवा ओपनचा कट ऑफ 55 अबाउट होता, एवढ्यात होता तो 55चा. आणि जर ओबीसी मध्ये गेलो आपण तर 45.24 एवढा कट ऑफ होता. हा सिलेक्टेड कॅन्डिडेटचा कट ऑफ होता. आणि जे वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी होते ओबीसीचे, हे वेटिंग कॅन्डिडेटचा होता 44.23. ओके, आता वेटिंग कॅन्डिडेट म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत तेवढ्या पोस्ट आणि ते सिलेक्टेड रेकमेंडेड कॅन्डिडेट त्याच्या नंतरचे जे आहेत ते वेटिंग लिस्ट मध्ये जातात. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. हा 2018 बद्दल आपण बोलतोय. 55 ओपन आणि ओबीसी अराउंड 45. यामध्ये तुम्ही असंही प्रश्न म्हणू शकता की सर बाकीच्या पर्टिक्युलर रिझर्व्ह कॅटेगरीचं काय, तर रिझर्व्ह कॅटेगरीनुसार वेगवेगळा हा कट ऑफ होता. डेफिनेटली ओपन पेक्षा तो कमी होता. ओके, पण आता जर आपल्याला प्रिडिक्ट करायचं झालं तर तुम्ही म्हणाल सर अजून एक्झामची ऍडव्हर्टाइजमेंटच आली नाही आणि तुम्ही कट ऑफ बद्दल बोलायला लागला. नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. काय प्लॅनिंग तुम्ही करायला पाहिजे. मी टॉप 10 मध्ये येण्याचा प्रयत्न करणार, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही टॉप 10 मध्ये याल किंवा सिलेक्ट व्हाल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या विद्यार्थी मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं की 2018 पासून खूप पाणी पुला घडणं गेलेलं आहे. खूप सारे विद्यार्थी मार्केटमध्ये आलेले आहेत, अवेअरनेस वाढलेला आहे, स्टडी मटेरियल अवेलेबल झालेलं आहे. टेस्ट सिरीज असेल, क्लासेस असतील, बुक्स असतील, हे सगळं अवेलेबल झालेलं आहे. आणि कितीतरी विद्यार्थी कोरोना काळा अगोदरपासनं या परीक्षेची तयारी करतायत. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे. तर मागच्या 2018चा जरी 55 असेल तरी या केसमध्ये मात्र तो नक्कीच 55 किंवा 60च्याही अबोव जाण्याचे चान्सेस आहेत. हे सगळं फ्रेंड स्ट्रक्चर लक्षात ठेवून, हा कट ऑफ लक्षात ठेवून तुमचे किती क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे, नंबर ऑफ एमसीक्यूज, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे त्याचा इम्पॅक्ट पडेल. ॲक्युरेसी लेवल तुमची काय असली पाहिजे जेणेकरून तुमचे चुकतील कमी आणि तुमचे मार्क्स कमी होतील. कारण 4 क्वेश्चन चुकले तर 2.2 मार्क्स तुमचे जाणार आहेत तिकडे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला तो सिलेबस कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर टेंटेटिव्ह कट ऑफ मी सांगतोय, बेसिकली हे फक्त याच्यासाठी सांगतोय, हे माझं वैयक्तिक मत आहे की ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे की जुना कट ऑफ किती होता आणि किती लागण्याचे चान्सेस आहेत. बुक्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो, बुक्स वरती फोकस करा. एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन पेपर्स किंवा बुक्स जे आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर हे तुमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, तिथनं तुम्ही ते कलेक्ट करू शकता. ओके, तर सगळ्यात महत्वाचं जेबी गुप्तांचं असेल बुक, ज्याच्यामध्ये एक साधारणतः 15,000 प्लस एमसीक्यूज आहेत, किंवा थेरेजाचे काही बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला बेसिक क्वेश्चन जे आहे एमसीक्यू ते मिळू शकतात. नक्कीच क्वेश्चनची लेवल जास्त असणार आहे, तर हे बुक्स तुम्ही रेफर करा. ओके, त्याच्या व्यतिरिक्त इन्फिनिटी अकॅडमीचं जे पब्लिकेशनचं बुक आहे त्याच्यामध्ये सुद्धा कन्सेप्च्युअल थिअरी आणि एमसीक्यू असा पोर्शन दिलेला आहे आणि हा कम्प्लिटली तुमच्या महाट्रान्सकोशी निगडीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॅचेस सुरू होणार आहेत 9 तारखेपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन फक्त पुणे लोकेशनला. ओके, याच्यासाठी कुठलाही डिटेल तुम्हाला हवं असेल तर आपला जो टोल फ्री नंबर आहे, ओके, 7887811411 याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. इथे सुद्धा हा नंबर दिलेला आहे बघा. मी परत एकदा सांगतो, ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच दोन्हीही पर्टिक्युलर 9 तारखेपासून लॉन्च होत आहेत. जी ऑफलाईन बॅच आहे ती फक्त पुणे लोकेशनला आहे आणि ऑनलाईन तुम्ही तुमच्या लोकेशनवरनं जाऊ शकता. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काही जर शंका असतील, काही प्रश्न असतील तुमचे, तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये टाका. इन्फिनिटी अकॅडमीची टीम तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. ओके, आता महत्वाचं एक अजून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त न्यूज पेपरच्या माध्यमातून महाट्रान्सकोने आपल्याला हे सांगितलेलं आहे की 4 ते 5 आठवड्यामध्ये ही जाहिरात येणार आहे. ज्या टॉप क्लास 1 पोस्ट आहेत याच्याही वरच्या, चीफ इंजिनियर असेल तर ह्या पोस्टची नोटिफिकेशन ऑलरेडी आलेली आहे या नोटीसच्या सोबत. पण 4 ते 5 वीक मध्ये ही नोटीस येईल, हे नोटिफिकेशन येईल. पण आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे डॉक्युमेंट्स. कारण विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी काय करतात की नोटिफिकेशन यायची वाट बघतात, त्याच्यात काय आहे काय नाही.
या क्षणालाच तुमच्याकडे काय काय पाहिजे आणि काय नाही आहे. कारण NCL किंवा जे स्पेसिफिक डोमेसाईल सर्टिफिकेट, ज्याला डेडलाईन काहीतरी पर्टिक्युलर फ्रेम स्ट्रक्चर आहे, हे सगळं आत्ताच तयार ठेवा. कारण हा अभ्यासाचा वेळ आहे, तो अभ्यासालाच प्रोव्हाइड करा. तुम्ही नाहीतर NCL काढायला किंवा एखादं डॉक्युमेंट काढायला, एखादं डोमेसाईल सर्टिफिकेट काढायला, इन्कम सर्टिफिकेट काढायला त्यावेळेस फिरत बसाल. तर आत्ताच लक्षात ठेवा, अजून 1 ते 1.25 महिना बाकी आहे. कशासाठी? तुमचं नोटिफिकेशन यायसाठी. त्याच्यामुळे तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते आत्ताच रेडी करा. जर नसेल तर तुमच्या पालकांना, तुमच्या मोठ्यांना कामी लावा. कारण त्यांच्या डोक्यात तो विषय टाका. तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर खूप लक्ष ठेवा. आम्ही व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, तुमचे सिलेबस डिकोडिंग असेल, तर नक्कीच आम्हाला जॉईन राहा आमच्या युट्यूबच्या माध्यमातून. आणि मी परत एकदा सांगतो की या अनुषंगाने एक व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे, आमच्या युट्यूब चॅनलवर तो अवेलेबल आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. ओके. आणि काही शंका असतील तर आम्हाला नक्कीच कॉल करा. थँक्यू व्हेरी मच.